मार्क नको द्यायला मला. हो नका. म्हणजे काय? आणि मुळात या इव्हेंटला जे वेळेत आलेले आहेत त्यांना सुद्धा हे मार्क जात आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले या बँक्वेट मध्ये येणारे गिरीश सर होते. त्यामुळे प्रेक्षकांना विचारायचं आहे, ऑडियन्स पोल ह्याच्यामध्ये मला असं तुम्हाला वाटतं या दीपज्योती- बँकेमध्ये नाही, आपल्या इंडस्ट्रीमध्येच ते आपल्या हाती प्रणव, माझं एक सजेशन आहे की आपण ऑडियन्स पोल घेऊया की ह्याच्यामध्ये सगळी चौघडीमध्ये टाय होणार आहे का? टाय होणार आहे का हा ऑडियन्स पोल? नाही नाही Yes, tie होणार आहे. उचलला होता. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिच्यासाठी. आपले हिरो डायटिंग वर असल्यामुळे त्यांचा काहीही उपयोग हरकत नाही. आणि दुसरीकडे तुला जपणाऱ्याची टीम, मी नाही बोलत, नाहीतर असं होईल की मी चिटिंग करतोय, पण तूच सांग. नाही बऱ्यापैकी राहिलेलं होतं. आमरस राहिलेला होता. त्यामुळे उशीर आला 8:30 वाजता. लेट. त्यानंतर येते कमळीची टीम. कमळीच्या टीमने सुद्धा बऱ्यापैकी सगळं संपवलं होतं, पण तरी वाट्यांमध्ये थोडं थोडं राहिलं होतं. आहे आहे आहे, आहे. आहे आहे. तुम्ही बोला. ऑन द अदर हँड सनई चौघडेने खरंच मनापासून सगळं संपवलेलं आहे. त्यांच्या वाट्या सुद्धा त्यांनी पुस्तक पण हे भयंकर आहे. आणि ज्यांनी तो बाऊलही पुसून काढलेला आहे, वाट्याही नीट पुसून काढलेला आहे, चोखून खाल्लेला आहे आमरस, ते म्हणजे दीपज्योती. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गिरीश सर, सुहास परांजपे आणि मानसी सुभाष यांच्यासाठी पुढे. आमच्या दोघांच्या मते एकमताने आम्ही टीम दीपज्योतीला विजयी घोषित करत आहोत. सगळ्यात पहिले कोणाचं आहे? ओके, यातल्या मध्ये शेवटपर्यंत ती कुई होती. बापरे, ओके, जवळजवळ आम्ही सारे खवय्याचं फील आहे आता. म्हणजे कसं असतं ना, किचन आणि टेबल क्लीन आहे की नाही ते बघा. टेस्ट करू शकतो. टेस्ट काय बघा, तुमच्यावरती आहे. तुम्हाला जर वाटलं तर करा. फक्त त्याच्यात परत एक चमचा दे ना, एक चमचा दे. मग